Welcome RR Studio. मतलब रेदम रिहर्सल स्टुडिओ प्रेझेंट SM डान्सिंग वायरस अकॅडमीचे कोरिओग्राफर सूरज जाधव. आज आपण फोक डान्स हा महाराष्ट्रातला खूप पॉप्युलर डान्स आहे, जसं जोगवा आहे, गोंधळ आहे है ना. तर आपण जोगवा या गाण्यावरती आपण आज स्टेप शिकणार आहोत आणि हा फॉर्म फोक डान्स आहे. फोक डान्स हा पर्टिक्युलर खूप स्कॉट एनर्जी एक्सप्रेशननी खेळला जातो आणि एवढी एनर्जी लावावी लागते की समोरच्या ऑडियन्सला पूर्ण भारावून टाकावं लागतं आपल्याला. आणि हा जो फोक डान्स हा फॉर्म आहे आता आपण शिकणार आहोत. पहिल्यांदा म्युझिक काही वाजवत नाही, तुम्हाला प्रिपरेशन दाखवतो की ज्यावेळेस म्युझिक असते त्यावेळेस आपल्याला काय स्टेप्स करायच्या किंवा कशा स्टेप्स खेळवल्या जातील. वेगवेगळ्या पद्धतीने स्टेप्स करू शकता, प्रत्येकाचे माइंड्स वेगवेगळे असू शकतात कोरिओग्राफीसाठी. तर मी प्रिपरेशन माझ्या स्टेप लेग आहे, त्याच्यामध्ये टॅपिंग साठी लेग आपल्याला आणायचं आहे. लेफ्ट लेग पुढे आणायचं आणि राईट लेग मागे ठेवायचं. टॅप राईट लेगने स्टार्ट करायचं आहे. 1 and 2 and 3 and 4 and 5 and 6 and 7 and 8. समजा आपण स्टेजवरती असो, परफॉर्मन्स करत असू तर आपल्याला समजा मला राईट साईडून एंट्री करायची आहे, मला लेफ्ट साईडून एंट्री करायची किंवा बॅक साईडून एंट्री करायची आहे. अदरवाईज तुमचा जो माइंड असेल, थॉट्स असेल, त्या पद्धतीने तुम्ही एंट्री करू शकता. आता समजा माझा माइंड आहे इथून, जर मला ऑडियन्सला इथून एंटर करायचं आहे माझ्या परफॉर्मन्ससाठी, तर मी हा स्टेप्स यूज करू शकतो टॅपिंगसाठी. 5 6 7 गो. 1 2 3 4 5 6 7 8. 8 काउंटचा हा पहिली स्टेप झाली. 1 and 2 and 3 and 4 सेम. 8 काउंट ज्यावेळेस आपण स्टेप्स करत देतो त्यासाठी तुम्ही राईट जावा किंवा लेफ्ट जावा, ते तुमच्या पद्धतीने तुम्ही. मी लेफ्ट घेतो पहिला, तो फर्स्ट स्टेप्स यूज करू. सेकंड स्टेपला आपण जाऊया. 1 2 3 4 5 6 7 and 8. सर्कल करून पण 8 काउंट आले पाहिजे. लेफ्ट सर्कल आता राईट साइड करून पण 8 काउंट आले पाहिजे आपले. 5 6 7 and 1 2 3 and go. येताना 8 काउंट लेफ्ट सर्कल, 8 काउंट राईट सर्कल, 8 काउंट. अशा आपल्या 3 मुवमेंट झाल्या. पहिल्यापासून घेऊया. 5 6 7 गो. 5 6 7 and 1 2 3 change. 5 6 7 and 1 and 2 change. 5 6 7 and 1 and 2. 3 स्टेप्स आपल्या क्लिअर झालेल्या आहेत. ह्या 3 स्टेप झाल्याच्या नंतर आपल्या मुवमेंट्सला दोन्ही पण हात समोर टाईट हात आले पाहिजेत आणि पूर्ण आपला बॉडी स्ट्रक्चर आहे हा स्क्वॉट गेला पाहिजे, म्हणजे या मुवमेंट्स वरती असा स्क्वॉट. मोस्टली फोक डान्स हा स्क्वॉट वरती खेळला जातो. चांगले स्क्वॉट, चांगले स्टेप्स येते. जर तुम्ही ही स्टेप जर अशी केली अशी, तर ती स्टेप्स त्या मुवमेंटला मजा नाही येणार. आणि जर ही स्टेप्स प्रॉपर डाऊन होऊन जर केल्याच्या नंतर आपल्याला ती स्टेप क्लिअर दिसते लोकांना. आता ही मुवमेंट जर करायची आपल्याला, दोन्ही हात समोर घ्यायचे आणि 1 and 2 3 and 4. तर मला स्क्वॉट द्यायचा असा. 5 6 7 गो. 1 and 2 3 and 4. त्या स्क्वॉटवर आपली बॉडी एकदम लयप्रमाणे गेली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपलं टॅपिंग पण झालं पाहिजे. टॅप स्पीड खूप इम्पॉर्टंट आहे स्क्वॉट मध्ये. आणि 5 6 7 गो. टॅप अँड टॅप, टॅप अँड टॅप. हा मुवमेंट पाहिजे. 1 and 2 3 and 4. नाव मला क्रॉस करायचं राईट साईडवर. नाव 5 6 7 गो. 1 and 2 3 and 4. परत मला राईट साईडवरून क्रॉस करायचं. 1 and 2 3 and 4. आणि परत राईट साईडवरून मला राईटला यायचं. 5 6 7 गो. 1 and 2 3 and 4. राईट. अशा ह्या मुवमेंट, चौथी मुवमेंट ही क्लिअर झालेली आहे आपली. पहिले आपण फ्रंट आलो, 1 2 3 केलं. लेफ्ट गेलो, 1 2 3 केलं. राईट गेलो, 1 2 3 केलं. नंतर दोन्ही हँड राईट साइड टू 5 6 7 गो राईट. 5 6 7 गो राईट. 5 6 7 गो राईट अँड 5 6 7 होल्ड. आता मी चौथी पण इथे मारली असते तर मला इथेच क्लोज करायचं. तुमच्या थॉट्स प्रमाणे तुम्ही कोरिओग्राफी करू शकता. आता समजा मला 4 नाही, मला 3च ठेवायचं, तर मी 3नीच फिरणार. मला चौथी करायची नाही, कारण मला परत नदीच्या पडलेल्या ह्या मुवमेंट्सला उचलायचं. ठीक आहे. तर आता हा मुवमेंट्स परत एकदा करूया. गाण्याप्रमाणे आपण नंतर कुठल्या कुठल्या यूज करायच्या, कशा यूज करायच्या, कशी कोरिओग्राफी फिट होईल आपल्या परफॉर्मन्ससाठी आणि कशी लोकांना अट्रॅक्ट करू शकतो आपण, त्यावर शिकायचं. तर ह्या स्टेप झाल्याच्या नंतर
आपल्याला मुवमेंट येतो नदीच्या पडद्यात. तर मी काय करतो, ही स्टेप्स 1 2 3 आणि हितेच हे आपल्या हाताच्या मनगटावरती आपला राईट हँडचा नी झाला, एल्बो आला पाहिजे. नाव 5 6 7 गो. 1 लेफ्ट हात मुवमेंट्स वरती आला, त्याच्या बरोबर मनगटावरती राईट हाताचा हा कोपरा आला पाहिजे, म्हणजे 1 2 नदीच्या पडद्यात 5 6 7 गो. टॅपिंग आणि लेगची स्टॅपिंग स्कॉट कसा पाहिजे, 1 अँड 2 अँड 5 6 7 गो. नदीच्या पल्ल्याड हा टॅप खूप इम्पॉर्टंट आहे. टॅप शिवाय आणि स्कॉट शिवाय तुमचा डान्स फोक हा दिसणारच नाही. ना 5 6 7 गो. 1 and 2 and 3 and 4 नदीच्या पल्ल्याड. नाव 5 6 1 2. ठीक आहे, नदीच्या पल्ल्याड राईट. आता डोंगर मात्याला देवीचं मंदिर आहे, त्या स्टेप पासून हा जो स्कॉट करतो आपण, त्या स्कॉटने आपल्याला फ्रंटला 1 2 3 अँड परत स्टेप प्रॉपर शिकून घ्या. हा मुवमेंट जसा क्लिअर झाला 1 and 2 and 3 and 4. नाव 5 6 7 गो. 1 2 3 and 4 राईट. 5 and 6 7 and 8. स्कॉट इम्पॉर्टंट आहे, मी परत एकदा सांगतो, स्कॉट आणि टॅपिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हा झाल्यानंतर सेकंड स्टेप. नाव 5 6 7 गो. 1 and 2 and राईट. किती झाल्या स्टेप्स तुम्ही मोजत राहा, मी डान्स करता करता माझ्या लक्षात नसणार, पण तुम्हाला सांगतो हा ज्या स्टेप जेवढ्या पण आपण शिकणार आहोत इझी आहे. ह्याच्यामध्ये एनर्जी खूप जाते आणि एनर्जी बरोबर तुमचे एक्सप्रेशन्स आले पाहिजे, टॅपिंग प्रॉपर आले पाहिजे आणि स्कॉट प्रॉपर आला पाहिजे. ठीक आहे, आता जेवढ्या मुवमेंट झाल्या त्या तेवढ्या मुवमेंट मी करून दाखवतो परत. 5 6 7 गो. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 and 2 3 and 4 5 and 6 7 and 8. 1 and 2 3 and 4 5 and 6 7 and 8. 1 and 2 3 and 4 5 and 6 7 and 8. 1 and 2 3 and 4 5 and 6 7 and 8. 1 and 2 and right. Let's go. ओके, तर तुम्ही पाहिल्या तर किती शार्प स्टेप्स होत्या. मी त्यांना असंच पुढे चालत राहणार आहे आणि त्याच्या पुढे पुढे स्टेप्स तुम्हाला कळत राहतील. मी एक एक स्टेप बाय स्टेप्स तुम्हाला जातोय. आता काही अर्धच मोमेंट्स वरती तुम्हाला स्टेप्स संपवतो इथे आणि पुन्हा आपल्याला भेटायचं आहे. तर थँक्यू सो मच.